जिजा लेडीज कलेक्शनची सेकंड ब्रांच कुपवाड रोडला जेव्हा सुरू करायचे ठरवले तेव्हा खूप घाईत निर्णय घेतला गेला. अगदी 4च दिवसात सर्व गोष्टी ठरल्या. त्यामुळे आम्ही अगदी घरगुती पद्धतीने पूजा केली. दीदीने छान रांगोळी काढली. शॉपमध्ये अर्चनाने छान पूजा मांडली. सर्व स्टाफ मेंबर्सनी यावेळेला खूपच सपोर्ट केला. आम्हाला खूपच कामाचा लोड पडला, कारण सगळीच पूजा, आमंत्रण देणं, इन्व्हिटेशन्स देणं हे जमणार नव्हतं खरं तर 4 दिवसात. परंतु आम्हाला जसं जसं जमेल तसं आम्ही हे केलं. माझी खूप छान एक मैत्रीण कस्टमर आहे. तिने ही खूप सुंदर अशी देवीची मूर्ती गिफ्ट दिली होती. ती आम्ही लावली. आणि गीता माझी बहीणच, तिने खूप छान गारवा आणला होता. रोहिणी, गीता, अर्चना, साक्षी या सगळ्यांनी मदत केल्यामुळे मी 15 दिवसातच सेकंड ब्रांचला माझ्या सुरुवात केली. आणि खूप छान रिस्पॉन्स तुम्ही सर्वजण देत आहात. खरं तर खूप घाई गडबडीत घेतलेला निर्णय, परंतु छान सक्सेस ठरला. मनोभावे पूजा झाल्यानंतर माझा व्हिडिओ खरं तर यामध्ये कोणीच केलेला नाही, कारण घाई होती. मीच सर्वांचे फोटो आणि व्हिडिओ करत होते. मी यामध्ये तुम्हाला दिसणार नाही, कारण 7 ते 8 महिन्यापूर्वी आपल्या जिजाच्या सेकंड ब्रांचचं कुपवाड रोडला ओपनिंग झालं आहे. मी आत्ता हा व्हिडिओ बनवत आहे, कारण मी यूट्यूबच नव्याने रन करत आहे. तर माझ्या आवाजात यूट्यूब मी रन करत आहे. तुम्ही चॅनेल सबस्क्राईब करा. आणि व्यवसायातील माझ्या घडामोडी, मी आणखीन पण बरेच व्यवसाय करायला सुरुवात केली होती. ही मी आहे, थोडीफार दिसली आहे म्हणजे. तर बऱ्याच 2-3 व्यवसायामध्ये मला अपयश आलं, परंतु हा व्यवसाय माझा खूप सेटल कसा झाला याच्या टिप्स मी तुम्हाला नक्की देणार आहे. आणि एका व्यवसायात अपयश आलं तर लगेच खचून न जाता आपण धीराने कसं करायचं या सगळ्याच्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे. या सगळ्या माझ्या स्टाफ मेंबर आहेत, परंतु मी त्यांना स्टाफ म्हणणं मलाच जड जातं, कारण त्या माझ्या फॅमिली मेंबरसारख्या आहेत. सर्वांना थँक्यू सो मच.